नमस्कार. कन्सेप्ट किड आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं सहर्षाचं स्वागत आहे. अ, आजचा व्हिडिओ तुम्हाला माहितीच असेल कशाबाबत आहे. टायटलला तुम्ही बघितलंच असेल. आर-आर-बी पीओची आपण आज एक लाईव्ह मॉक देणार आहोत. मुलांची डिमांड होती की सर आर-आर-बी असिस्टंटची दिली एखादी आर-आर-बी पीओची द्या ना, कारण क्वेश्चन सिलेक्शन खूप जास्त तिथं मॅटर करत आहे. तर मुलांचं जशी हे आले आणि भरपूर जणांनी मागच्या व्हिडिओला खूप जास्त प्रतिसाद पण दिला का, त्यामुळे पण छान वाटलं की म्हणून म्हणलं की पटकन दिवशी वेळ न घालवता पटकन दिवशी हा व्हिडिओ बनवावा. म्हणून ही मॉक देत आहे आता आणि त्याला रेकॉर्ड पण करत आहे. तर मॉक कशी देणार आहे, जसं की आपण मागची दिली ती रॅन्डमली मॉक देणार आहे. त्या तत्पूर्वी मी एक जे कोणी नवीन असेल आपल्या ह्या चॅनलवरती तर त्यांना थोडीशी एक मी तोंड वर देतो की कन्सेप्टेड आपले हे बँकिंगचे रिलेटेड चॅनल आहे. इथं मॅक्सिमम आपले क्वांटच्या रिलेटेड लेक्चर होतात. त्याच्यामध्ये जी काही मुलांची डिमांड असते त्या प्रकारचे लेक्चर होतात. ऑलरेडी आपल्या ह्या चॅनलवरती 101 व्हिडिओ झाले आणि जे एकदम लेटेस्ट क्वालिटीचं मटेरियल याच्यावर तुम्हाला भेटून जाईल. कुठलाही व्हिडिओ ओपन करा, त्याच्यामध्ये कंटेंटची क्वालिटी एकदम जब्बर आणि एकदम सुपर दिसेल. सर हे तुम्ही कोणत्या बेसिसवर बोलतोय? हे बोलतोय मुलांच्या फीडबॅकवर. हे बोलतोय आमच्या साईडनं जे काही कंटेंट करतात, जी काही मेहनत घेतली जाते त्या अनुषंगाने. सर आम्हाला विश्वास नाही. तुम्ही कोणताही व्हिडिओ ओपन करा, अर्धा पाऊण 45 मिनिटं बघा, त्यानंतर तुम्हाला काही कन्सेप्ट कंटेंट कसं आहे आणि त्यामध्ये कन्सेप्ट कशा प्रकारे एक्सप्लेन केलेला आहे, या दोन्ही गोष्टी तुम्हाला एकदम प्रामुख्याने प्रॉपरली क्लिअर होईल. अजून थोडंसं बघा, इकडे बघा. जर व्हिडिओ कोणकोणते बघितले तर इकडे बघा, त्याच्यात भरपूर आपले हे व्हिडिओ आहे. एवढे सर्व व्हिडिओ आहे. मेन्स लेवलचे डे कॅसलेट असेल, मॉक अनालिसिसचे असतील, अवरेजचा टॉपिक असेल, अजून फाउंडेशन सिरीज असेल, बुस्टर सेशन असेल, मेन्स क्वाड्रॅटिक इक्वेशन असेल, व्हेरिएबल बेसचे वर्ड प्रॉब्लेम असेल, त्यानंतर इकडं बुस्टर सेशन याच्यात वर्ड प्रॉब्लेम वगैरे सर्व काही गोष्टी घेतलेले. हे सर्व काही गोष्टी इथं याच्यात दिल्या. एजेसचा टॉपिक असेल बेसिक पासून प्लस मेन्स लेवलचं पण आहे एजेसचा. सिम्प्लिफिकेशन, डे कॅसलेट, मेन्शुरेशन, हे टॉपिक वाईज हे सर्व सर्व काही व्हिडिओ तुम्हाला इथं ह्या आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. आता याच्यामध्ये अजून जर तुम्ही सिस्टमॅटिकली बघायला गेलं तर इथं प्लेलिस्ट आहे. प्लेलिस्टवरती क्लिक केलं तर ह्या प्लेलिस्टमध्ये एकदम व्यवस्थितरित्या हे केलेलं आहे. मेन्स डे कॅसलेट, इथं वर्ड प्रॉब्लेमची, इथं टॉपिक वाईज मेन्स लेवलची, इथं कॅसलेट, इथं क्विक टिप्स म्हणजे स्ट्रॅटर्जी वगैरे जे सांगितलेले आहे, आणि स्पीड मॅथ म्हणजे सिम्प्लिफिकेशन, नंबर सिरीज, डी आय वगैरे हे टॉपिक इथं आपण कव्हर केलेले आहे. आता बघा, याच्या व्यतिरिक्त पण काही लेक्चर आहे जे की डायरेक्ट रॅन्डमली आहे, बट हे बाकीचे जे काही स्पेसिफिक टॉपिक नुसार होते त्यांना आपण हे केलेलं आहे. याच्यामध्ये जर व्यवस्थितरित्या बघितलं तर ही जी सिरीज आहे मेन्स लेवलची, ही खूप एक तुम्हाला मेन्स करता खूप खूप इम्पॉर्टंट म्हणजे रामबाण ठरू शकते. कारण ह्या सिरीज असे कोणी ज्या मुलांना 60+ पर्सेंटाईल क्वांटला येत आहे प्रीला, तर त्या मुलांनी ही सिरीज आत्तापासून करायला लागलं त्यांना नक्कीच बेनिफिट होईल. आणि ज्यांना ज्यादा येतोय त्यांनी केली तरी त्या लेवलचे क्वेश्चन आहे. आणि ही टॉपिक वाईज वर्ड प्रॉब्लेम सिरीज अशा मुलांकरता ज्यांचा अरिथमॅटिकच्या आतापर्यंत त्यांनी हात लावला नाही किंवा आतापर्यंत काही टॉपिक त्यांना येत नाही किंवा सर्व कन्सेप्ट त्यांना प्रॉपरली येत नाही, तर ती ही सिरीज बघू शकता. ओके, आता मी येतो आजच्या लेक्चरकडे येतो. तर आज आपण मॉक देणार आहोत लाईव्ह. तर लाईव्ह कशी सर? लाईव्ह म्हणजे आपण रॅन्डमली मॉक देणार आहे, जशी की पाठीमागची दिली ती. तर पाठीमागची म्हणजे कशी सर, आपण केलं तर गुगलवरून एक डाईस घेतलेली. ही डाईस घेतलेली मी VC ची. तर याला मी काय करतो, रोल करतो आणि याला काय करतो, किती वेळेस रोल करतो सर? 3दा रोल करतो. आणि 3दा रोल केल्यानंतर जे काही नंबर येईल ती मॉक मी देतो. किंवा मी 3दा रोल करायपेक्षा मी काय करतो, ठीक आहे 3दाच रोल करू किंवा 4दा रोल करू. ठीक आहे, 4दा रोल करू आणि त्याला 3 डिवाइड करू. जे काय आन्सर येईल त्याला 3 डिवाइड करायचे. ह्या 4दा रोल करून जी काय सम येईल ते त्याला 3 डिवाइड करू आणि ती मॉक आपण देऊया. ठीक आहे, चला. आता पहिल्यांदा सर तुम्ही हे काहीतरी केलं असेल, नाही रे दादा हे गुगलवरून आहे, बट स्टील आपण काय करू, याला एकदा ट्रायल देवाला देऊयात. ओके, आता हे मी पहिलं काही वेळेस हे केलंय. आता पहिल्यांदा आपण रोल करूयात. पहिल्यांदा रोल केलं किती आलंय? 20 आलंय. बाप रे बाप. दुसऱ्यांदा रोल केलं किती आलं? 3 आलं. चौथ्यांदा रोल केलं किती आलं? 15 आलं. आता लई पुढचे हे 3च घ्यायला पाहिजे होते, बट आता मी तुम्हाला कमिटमेंट 4ची दिलेली आहे. आणि 7 आणि 3 10 30 45. 45 आली. हे एवढीची सम 45/3 केलं तर 15 नंबरची आपल्याला मॉक द्यायची. किती? 15 नंबरची मॉक. ओके, खूप लांबची झाली बरं का, बट ठीक आहे. आता त्याला ऑप्शन नाही, आपल्या आलंच आता इथं तर. ओके, तर RRB PO मी काढलं.
2024 मध्ये गेलो. 15 नंबर खूप लेट खूपच लांबची झाली बरं का. मुलं इथपर्यंत पोहोचले पण नसेल. पर्सेंटाईल प्रॉपरली आले पाहिजे फक्त आपल्याला, कारण कमी मुलांनी दिली असेल तर पर्सेंटाईलमध्ये हे असतं. ठीक आहे, असो. आता सर्वात महत्त्वाचं काय की क्लरिकलची जी मॉक दिली ते आपण पहिले, त्याला एवढं काय असं DI वगैरे असे काही लंबे लंबे नसतात, त्याला लिहायची गरज पडत नाही वगैरे. इथं मला लिहायची गरज पडू शकते आणि मी नोटबुक आणि पेन पण घेतलेलं नाही इथं. तर मी काय जे काय करणार आहे स्क्रीनवरच करणार आहे. बट DIला थोडासा प्रॉब्लेम येऊ शकतो मला हे करायला. त्यामुळे मी DI लवकर घेईल नाही घेणार, बट पेज आणि पेपरवर असेल तर मी लवकर घेईल. बट इथं जर लिहायचं खूप जास्त असेल तर DIला थोडंसं हे होईल. तर तेवढं ऍडजस्ट करा आणि थोडेफार पर्सेंटाईल पण मार्क खातील हा DI नाही घेतल्यामुळे. हां, बट मी घ्यायचा ट्राय करेल हां. फक्त त्याच्यावर बघेल की मला मे बी थोडा टाइम लागू शकतो वगैरे वगैरे, माहित नाही मला. आणि आपण याला टाइम किती देऊयात? टाइम याला 24 ते 25 मिनिटं देऊयात. 24 ते 25 मिनिटं. सर आम्ही किती द्यायला पाहिजे? मला वाटतं तुम्ही 22 ते 23 मिनिटं द्यायला पाहिजे. ठीक आहे, चला. 22 ते 23 तुम्ही म्हणजे जर तुमचा स्ट्रॉंग असेल कोण तर 22-23 मिनिटं द्या. नसेल तर LR ला जाता द्या, क्वांटला कमी द्या. आणि डिपेंड करतं की तिथं पेपर कशा लेवलचा आला त्यानुसार. जर LR जर खूप घाण आला असेल आणि तुमचा स्ट्रॉंग असेल तरी मग LR ला 20 मिनिटं द्या. क्वांट एकदा बघून घ्या. क्वांट जर सोपा असेल तर क्वांटला थोडा जादा टाइम द्या, कारण LR जे 1-2 मिनिटात जे पुढील 2 ते 3 मिनिटात LR जेवढे मार्क 2 ते 3 मिनिटात 3च मार्क देईल. बरं तेच क्वांट सोपा असेल तर हे 2 ते 3 मिनिटात किती देईल? 4 ते 5 मार्क देईल, म्हणजे याच्यापेक्षा चांगले मार्क देईल. तर जो सोपा असेल त्या पद्धतीने आपल्याला थोडंफार चेंजेस करायचे. ठीक आहे सर, तुम्ही कोणता सेक्शन देणार आहे? फक्त आणि फक्त क्वांटचा. ठीक आहे, मॉक चालू झाली. मी क्वांटवर आलो. खूप फास्ट चालू केली आहे. तर मी थोडं साईड करतो. हा सॉल्व करायचा आहे मला, हा पण करायचा आहे. हा नाही करायचा, याला मी हे करतो, स्किप करतो. बापरे, कॅसलेट आलेली, त्याला मी रिमार्क करतो. आणि पहिला क्वाड्रॅटिक येतं, याला सॉल्व करतो. 1चा वर्ग 72 9 81 म्हणजे +9 -9 आला. आणि 190 म्हणजे 19 10 आणि हे 20, 19 आणि 20 39. आणि हे मायनस मायनस येईल, हे +18 -18, +18 -18. तर प्लस तर मोठे आणि हे -18 पण मोठे, म्हणजे एक्स ग्रेटर दॅन वाय. 512 म्हणजे हे आले 8. 120 12 10 नाही, 12 10 नाही, 15 8, प्लस साईन, याला मायनस साईन. 8 म्हणजे 8 ग्रेटर और इक्वल टू एक्स ग्रेटर और इक्वल टू 7 7 42, बट नाही 14 त्रिक 42 प्लस साईन मायनस साईन. 7 त्रिक हे डायरेक्ट CNBDचे दोन्ही निगेटिव्ह आहे, सॉल्व करायची गरज नव्हती. 12 9 108 मायनस मायनस 45 9 5 45 प्लस मायनस. तर हे 5 मोठे आणि इक्वल टू म्हणजे वाय ग्रेटर और इक्वल टू सॅलरी ऑफ क्यू इज 60% ऑफ द सॅलरी ऑफ वाय. म्हणजे हा 3 आहे, हा 5 आहे. ओके. आणि आर हुज सॅलरी इज 80% ऑफ पी. 80% याची जर 5 असेल तर याची 4 आहे. याला 5ने मल्टिप्लाय केलं, या 4ने मल्टिप्लाय केलं ते. इफ द सॅलरी ऑफ पी इज हे देन दॅट ऑफ क्यू 12 म्हणजे हे 13 म्हणजे 104 आहे. आणि द सॅलरी ऑफ पी आणि आर. पी आणि आर 25 आणि 20 45, म्हणजे हे 22.5 म्हणजे किती? तर 13 8 आहे. तर 45 चोक केलं तर 180 यायला पाहिजे. सोपं होतं म्हणून केला. इथं 63 प्लस अंडर रूट ऑफ एक्स, इथं झाले 21, इथे झाले 154 11, 11 1 11 11 चोक 44, हे झाले 14. 20 मधून 14 गेले, 21 मधून 14 गेले, इथं राहिले 7. ओके, इक्वल टू 7 म्हणजे इथं आले 13. तर 13 मधून तो 63 मधून, ओके, इथं 13 आले, मग इथं 7ने भाग देईल. 7 9 63, कारण इथं प्लस साईन मध्ये. तर रूट एक्स 13 मधून 9 गेले 4, 4 म्हणजे 16 यायला पाहिजे. 5/9 गुणवले 44.12, 44%. कोणाचे? हे 1800चे. 0 0 गेले, 9 2 18, 44 पंचे
44 5 220, 220 गुणिले 2 440 प्लस हे 19, 440 हे आले 459 भागिले 27, 27 एक 27, 13 70 18, 27 7 असतात म्हणजे 17. 56% विचारले 49, तर मी 50% काढतो 56च्या, तर हे आले 28 मायनस 48% 75चे म्हणजे 3/4 करू 48, 12 12 त्रिक 36, 36 मधून 28 केले तर हे आले -8, हे प्लस 38 इकडे आले तर म्हणजे किती 28 उत्तर यायला पाहिजे त्याचं, बट 28 नाही बट 30 आहे. सध्या मी याला रिमार्क करतो, पुढे चालतो. इथं 50 दिसलं, इथं आले 10 प्लस 16 9 144 इक्वल टू एक्स प्लस इथं हे 4 आहे 220 म्हणजे 110, 110 म्हणजे इथं 55 मायनस इथं किती सर 28, 28 आणि 28 56 म्हणजे हे झाले हे 27 आले, हे आले 154, 27 गेले म्हणजे 127 यायला पाहिजे. ओके, आता हा डी आहे. तर डी आयला सध्या तरी मी रिमार्क करतो 58 वरती आहे. प्रॉफिट लॉसचा क्वेश्चन आहे, सध्या तर नाही करत. देअर आर 3 फ्रेंड्स, ॲव्हरेज वेट ऑफ द रितू आणि प्रिया 66, रितू प्लस प्रिया 66 म्हणजे याच्या दोघांचं 32, प्रिया आणि मोनिका, प्रिया प्लस मोनिका 54 म्हणजे 108 आहे, आणि ॲव्हरेज वेट ऑफ मोनिका प्लस रितू, मोनिका प्लस रितू किती आहे 84 म्हणजे 168 आहे. ओके, या तिन्हींची ॲडिशन केली तर डबल डबल आहे, डबल 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 म्हणजे 2 प्लस पी प्लस आर प्लस एम इक्वल टू 132 आणि 8 केले तर 140 झाले, हे 240 झाले, तर हे 168, 8 6 4 10 2 3 आणि 1 4 408 म्हणजे ह्याले 204 आली या तिघाची सम. त्यांनी विचार वाटी द वेट ऑफ द मोनिका, मोनिकाचं विचारलं तर मोनिकाचे पी आणि आरचं काय दिलेलं आहे, पी आणि आर 132 दिले, 132 म्हणजे 68 हे 4 72, तर 72 आहे का आहे. बोट कॅन ट्रॅव्हल 11 किलोमीटर स्टील वॉटर, बोट कॅन ट्रॅव्हल 60 किलोमीटर अपस्ट्रीम आणि 84 किलोमीटर डाउनस्ट्रीम इन 13 आवर. ओके, 60 किलोमीटर आणि 84 किलोमीटर, बोटचा स्पीड 11 मायनस वॉटर प्लस 11 प्लस वॉटर 13 आवर 30 मिनिट, म्हणजे किती 13 1 2, 13 2 26 27 2 हे आलं. ओके, तर याला 3 आता भाग जाणार आहे, 3 भाग देऊन घेऊ 20, 28 आणि 9. ओके, तर आता तिने काय केलं तर देन टाईम टू ट्रॅव्हल 28 किलोमीटर अपस्ट्रीम, 28 किलोमीटर अपस्ट्रीम, टाईम विचारला ना 28 म्हणजे 14च्या पाड्यात यायला पाहिजे, 2 आवर नव्हता घ्यायला पाहिजे बरं का. ठीक आहे, 28 किलोमीटर 703, आता येतो 28च्या पाड्यात 3 आवर 2 हा पण येतोय. ओके, हे दोन्ही ऑप्शन येऊ राहिले, बट सध्या तरी मी याला होल्डवर ठेवतो, होल्डवर ठेवतो, कारण एक त्याला आपल्याला ट्रायल आणि एरर बेसिस थोडा लंबा देतो. याला 16 मिनिटं लागतं, याला 10 मिनिटं लागतं. इफ टँक इज फिल्ड X% ऑफ इट्स कॅपॅसिटी, नाव बोथ द पाईप्स आर ओपन देन टँक इज एम्प्टीड इन 12 मिनिटं, तर 3 म्हणजे 12 3 36, तर 36 भरले ते त्यांनी काय सांगितले, तर 36 भरेल होती इथं. पर्सेंटेजमध्ये 45 येईल. रेश ऑफ द प्रेझेंटेज ऑफ ए आणि बी 4 7, प्रेझेंट ऑफ ए टू सी 8 11, 4 7 ए टू सी 8 11 म्हणजे हा 14ला. अवरेज प्रेझेंटेज ऑफ बी आणि सी 50, 11 14 11 25
म्हणजे फाइंड द ए आफ्टर 8 दुने 16, 16 6 22. डी आय सोपे यार बरं का याच्यातले. फक्त आता आपल्याला नाही का हे स्क्रोलिंग मूव्ह करता आले पाहिजे फास्टमध्ये. हा पण करायचा मला डी आय, बट आत्ताच नाही करता येतो पहिला. ट्रेन ए क्रॉस गेली इन 30 सेकंड, स्पीड ट्रेन इज 30 मीटर. ओके, याला मी याला पण सध्या गोलवर ठेवतो. रॉंग नंबर बघून घेऊ. इथं 1 आहे, इथं 5 आहे, इथं 15 आहे, इथं 45 45 90 आणि 19. 45 आणि 19 किती सर? 64 109. गुणाकाराचं दिसतंय इंटू 1, बट गुणाकाराचं नाही दिसत. 109. 15तून 9 गेले 6, 35 मधून 10 गेले 25. हा स्क्वेअर आहे, हा पण आहे. म्हणजे इथालचा राडा 1 2 3 नंबरचा नंबर चुकीचा आहे, म्हणजे 30 चुकीचा आहे. 264 224. ओके, एकूण बघूयात. इथं 24 ना वाढला 78, म्हणजे हे 24 आणि 2 26 ना वाढला, हे 26 आणि 2 इथं 28 ना वाढला, हे इथं 22 ना वाढला. 24 26 28, तर हा 22 ना का वाढला? हा 22 ना वाढला म्हणजे हा चुकीचा इथपर्यंत बरोबर होता. हा चुकीचा म्हणजे किती? 2 नंबरचा चुकीचा 224 वर. इथं 2 आले, इथं 2 आले, इथं 4 आले, इथं 9, इथं 8 आले, 17 17 इथं आले, 16 आले आणि 33 65 33 म्हणजे इथं 32 आले. हे इथं डबल 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 झाले. हे 4 याच्या डबल हे झाले, म्हणजे इथं इथं डबल यायला पाहिजे होते. हा पण बरोबर. हा चुकला म्हणजे पहिला चुकला, पहिला म्हणजे हा चुकला. मी थोडं मुद्दामून घातला हवे असं वाटायला लागलं. इथं 3 पट दिसतोय, बट इथं 4 + 4 दिसतोय. 88 गुणिले 5 केलं तर 440 येतात. 88 गुणिले 5 केलं 440 येतात. मायनस इथं 20 दिसून राहिलं. 42 4चा तर पाडा येत नाही आपल्याला. 4चा तर पाडा येतो. 4 सप्पं दिसतं. 0 6 6 2 12 6 24 आणि 1 25 20, म्हणजे इथं हे 6 पट दिसत आहे. तर मग इथं 7 5 6 7 पट पाहिजे. 7 2 14, 7 5 7 5 35 आणि 36 लास्टला 64 आहे, म्हणजे हे करेक्ट आहे. 6 करेक्ट आहे, 7 करेक्ट आहे. इथं तर हे चुकलं, म्हणजे इथं 1 2 3 म्हणजे हा 88 चुकला. 651 635 15 आणि 1 16, 35 आणि 99. 99 म्हणजे जर 100 असते तर 65 असते, इथं 64. 599 37. सॉरी 599 इथं 36 आहे. ओके, 537 आणि 99. तर 9तून 7 गेला 2. 9तून मला हे झालं बरं. 9तून 7 गेले 2 आणि 59 मधून 53 53 6 62. एकत्र 62 चुकीचा वाटतोय मला. सीधा स्क्वेअर स्क्वेअर दिसला. 3 4 नंबर 4 म्हणजे 537. रिस्क आहे, बट भाई रिस्क येतो. काल आपला असंच राहिलं ते 15 गुणिले 12 म्हणजे 180 असतात. 180 आणि 11 हे आलं पाहिजे. तर 180 18 10 केलं तर नाही आला. त्याच्यानंतर 20 8 केलं तर 20 9 20 9 केलं तर येईल, आणि मायनस साईन याला, प्लस साईन याला. 324 म्हणजे 18 गुणिले 18 दोन्ही प्लस प्लस. ओके, आणि 15 याला मल्टिप्लाय येईल, म्हणजे हा तर नंबर खूप मोठा होईल. तर x लेस दॅन y. A container 20 liter of liquid A. From this container 12 liter of liquid A was taken out and replaced by 120 लिटर आहे. आणि फ्रॉम दिस 12 लिटर ऑफ लिक्विड ए वॉज टेकन आउट अँड रिप्लेस बाय लिक्विड बी. 12 काढलं तिथं राहिलं 108 राहिलं, आणि हे लिक्विड बी काय झालं? बी आलं. दिस प्रोसेस वॉज रिपीटेड फर्दर 2 टाइम्स. फर्दर 2 टाइम्स. पुन्हा याच्यातून 12 काढावं लागेल. त्यांनी करायला पाहिजे होतं. याला आपण आत्ताच नाही करत आहे, मी याला नाही घेता आत्ताच. ओके, आता माझ्याकडे काय काय एक डी आहे. याला पण सध्या नको. आपण एकदा
डी आय घेऊयात. तर डी आयला मी ऑलरेडी रिमार्क केलेलं आहे. The rice produced by farmer in August. The bill of characterization according to rice produced by 5 month year from start from April. एप्रिल पासून स्टार्ट होत आहे. एप्रिल, मे, जून, जुलै आणि ऑगस्ट. 20%, 32, 24, 10 आणि 14%. August is 40 quintals more than August is 40 क्विंटल मोर दॅन दॅट ऑफ जुलै. म्हणजे 4 तुकडे म्हणजे 40, 4 तुकडे म्हणजे 4% म्हणजे 40, तर 100% म्हणजे किती? 100 पट येतं हे असं काहीतरी रक्कम येईल. फाइंड द रेशो ऑफ क्वांटिटी, हे झिरो नाही मोजत मी. फाइंड द क्वांटिटी ऑफ रेशो ऑफ द राईस प्रोड्यूस इन मंथ मे टू दॅट ऑफ जुलै. मे टू दॅट ऑफ जुलै 32, 10 म्हणजे 16, 5. In June, 20% of quantity rice produce is found to be rotten and rest are edible. And the जून मधलं, तर जून 24 आहे, तर 24 पैकी 20% हे झाली, तर 80%. 24, 8, 192 असतात, तर 192 आहे इथं. चला. इन सप्टेंबर क्वांटिटी ऑफ राईस प्रोड्यूस 14,207 मोर दॅन दी ऑगस्ट. म्हणजे 7 असेल तर हा 8 असेल. अँड द क्वांटिटी ऑफ प्रोड्यूस राईस इन द मंथ ऑफ सप्टेंबर कोणापेक्षा मोर दॅन दी ऑगस्ट, हे 14 आहे, तर 8, 2, 16. विच अमाऊंट मंथ हॅज मॅक्सिमम क्वांटिटी ऑफ राईस प्रोड्यूस. क्वांटिटी ही 32 वाला म्हणजे मे. and the difference between the average quantity of rice produce in April and May and quantity rice produce in June. एप्रिल आणि मे, एप्रिल मे 32 आणि 20, 52 आणि जून 52 मधून 24 गेले, 32, 28, 28 नाहीये. डिफरन्स बिटवीन ॲव्हरेज क्वांटिटी, अरे 52 म्हणजे 26 आणि 26 आणि 24 2 म्हणजे ओके. डी एन पीस नाही, आत्ताचा वर्ड प्रॉब्लेम नाही करायचा आपल्याला. अजून एक डी आय होता. काय दिले? पॅराग्राफ घेऊन दिले शेड्यूल नंबर सेम सिटी आणि लोकल विजिटर आणि नंबर ऑफ आउटसाइडर. ओके. काही भाई मुंगी आल्या आता माझ्या. इथं काय होतं? 1, 2, 3, 4, 5, 5 म्हणजे एक लाईन म्हणजे 20 आहे, तर ही झाली 420, ही झाली 780, ही झाली 1 आणि 2 म्हणजे 240, ही झाली 2 लाईनना कमी आहे म्हणजे 560, ही झाली 480, ही झाली 520, ही झाली 1 आणि 2 नी जादा आहे 540, ही झाली 2 नी कमी आहे 360, ही झाली 2 नी जादा आहे 640, ही झाली किती? तर ही आहे 2 नी कमी आहे 1, 2 म्हणजे ही झाली 860. ओके. आता करूयात. टोटल विजिटर वॉज पी व्हॉट पर्सेंट लेस दॅन टोटल विजिटर ॲट टी. टीचे विचारले, पीचे 700, 400, 1100, हे 1200 आणि टीचे किती आहे? 800, 600, 1400 आणि हे 1500. तर किती ना कमी आहे? 300 ने कमी आहे. 3 5 व 1/5 म्हणजे 20% असतं. त्यानंतर इफ द तिकीट प्राइस ऑफ इच लोकल अँड आउटसाइडर व्हिजिटर ॲट आर 15 आणि 20, देन फाइंड द रेव्हेन्यू कलेक्टेड आर. आर म्हणजे हा 480 गुणिले 15 आणि हे 20 रुपये आउटसाइडरला आरचेस ना. 520 गुणवले म्हणजे 1000, हे 40 आणि अजून एक 0. ओके. आणि हे 15, 480 गुणिले 15, याला डबल केले, याला हाफ केले, तर 24 तरी 72. काय माहिती 4, 7 आणि 1, 8, 824 समथिंग. एवढं नाही येणार. 104 माझा 0 चुकला इथं वाटते. 72 00.
4 आणि 2 6, लास्टला 600 आहे, काही 10 आहे, 10 7 17 पण आहे. टोटल विजिटर प्लेस क्यू, टोटल विजिटर प्लेस क्यू आणि टी, क्यू आणि टी हा 500 500 200 700 800 झाले. हे 800 आणि हे 800 600 1400 1500 1500 म्हणजे 700 कॅप 700च आहे. If the Tuesday local visitor are increased by 1/9 of that on the Monday at place yes. सांगितलं पण त्यांनी. If on Tuesday local visitor increase by 1/9 of on that of Monday, but हे कधीचे दिलेले ऑन मंडेचं दिलं. पाचशे 40 पेक्षा 1/9 नका झाली. 9 म्हणजे 7 वाढले म्हणजे इथं आले 600 आले. आणि व्हाईल आउटसाइड रिमेन्स सेम, आउटसाइड रिमेन्स सेम म्हणजे हे 360, 600 300 960 पाहिजे. याला वेळ लागला बरं का थोडा. व्हॉट इज द सम ऑफ लोकल विजिटर ॲट क्यू आणि आउटसाइड ऑफ द टी. लोकल क्यूचे लोकल क्यू 240 आणि आउटसाइड टी 800 आणि 1000 1100. अरे संपले नाही. व्हॉट इज द नंबर ऑफ लोकल विजिटर ॲट प्लेस आर, प्लेस आर आरचे 400, पीचे किती 780, यस 500 300 900 हा 900 आणि 1000 1700 2100 2260 भागिले 3 370. हे 900 बरं म्हणजे 2100 साठी 7 1 21 आणि 720, कारण माझा भर जात नव्हता त्याला. आता काय करायचं कॅल्कुलेट करायची, बट आपल्याला कॅल्कुलेटला एवढा टाइम नाही. तर आता आपण बघूयात किती आपले 28 तर सॉल्व झालेले. हा नको, हा ट्रेनचा बघू. ट्रेन प्रोसेस प्लॅटफॉर्म ऑफ द लेंथ एल इन ओके एल प्लस 30 ट्रेन हे 30 सेकंदात क्रॉस करते. स्पीड ऑफ द ट्रेन इज 30 मीटर पर सेकंड. ओके आणि लेंथ ऑफ द ट्रेन इज 3/5 ऑफ द ट्रेन. ए पेक्षा तिची जर 5x असेल त्याची 3x असेल. बी 180 तर 180 म्हणजे 60 6 35 ही 300, तर हे 300 मीटर आहे. हे 900 म्हणजे 600, तर त्यांनी काय विचारलं तर फाइंड द व्हॅल्यू ऑफ एल, तर हे 600 मीटर आहे. Sum QVC at certain compound annually for 2 years is amounted to pay. Then what is the rate of interest? QVC ने दिली ती फॉर 2 इयर्स. आणि किती झाले ते 31,000 म्हणजे 24,000 हे 6,000 7,740 रुपये वाढले. कशावर? हे याच्यावर 24चा पाडा म्हणजे 24 त्रिक 72 3 उरले. 24 1 24 31% येत आहे म्हणजे 15%च्या आसपास काहीतरी येत पाहिजे. हे 15%. शॉपकीपर 1050 की जो प्राइस, अरे यार माझ्या हाताला मुंगे आले. 1050 की जो प्राइस पार्ट ऑफ विच ही सेल्स 31% प्रॉफिट अँड रेस्ट 131 ला दिलाय, हे 145 ला दिलाय. होलमध्ये 139 म्हणजे झालं 8चा प्रॉफिट, इथं झाला 6चा प्रॉफिट म्हणजे 3 4 आला. 7 तुकडे म्हणजे 105 50 45% म्हणजे 4 तुकडे 15 7 15 चौक 60 म्हणजे आले 600 केजी. विड्थ ऑफ द रोड नको हा. अजून कोणतं उरलं आपला हा 56 पॉईंट याचे 50% काढले तर हे येणार होते 28
-48 म्हणजे 3 काढले 48 1 2 12 त्रिक 36 इक्वल टू x -38. तर 28 मधून 36 गेले तर इथं राहिले 8 इक्वल टू x -38. तर हे प्लस आले तर x इक्वल टू 38 मधून 8 गेले 30 येत आहे. बरोबर आहे, 30 तर बरोबर आहे. T and P start the business. P left the business at the end of the 10. At the end of the 12 month, they receive the total profit. याला 3,000 रुपये भेटले डीला. याला किती भेटले? 3,050 भेटले. हा 10 महिने होता, हा 12 महिने होता. हिची अमाऊंट एक्स असेल, हिची अमाऊंट वाय असेल. पी इन्व्हेस्ट. तर त्यांनी हे विचारले तर याचं कॅन नॉट बी डिटरमाइनेड. अजून कोणता राहिला? हा राहिला बोट आणि स्ट्रीमचं ना. याचं नाही का हे दोन्ही ऑप्शन हे येत होते. किती मिनिटं आहे आपल्याकडे? संपला आपला टाईम. 21 मिनिटं म्हणजे 24 मिनिटं झाली. आपण सबमिट करूया. ठीक आहे, चल. अरे यार, आपलं एक चुकलंय. ठीक आहे, असो. आय होप मला वाटतं की व्यवस्थित गेले. मग डे आय वगैरे असं एवढं काही मला लेंदी वाटलं नाही. नॉमिनलच होतं डे आय वगैरे. तर स्टील आपण बघूयात आता मार्क किती आले, पर्सेंटाईल किती आले ते. ठीक आहे, चला. मग किती नंबरची होती? 15 नंबरची होती. आपला ते बोट आणि स्टीमनं थोडासा वेग घेतला बरं का ज्यादा. ओके, आपले पर्सेंटाईल आलेले किती? पर्सेंटाईल आले आपले 97.4% आले. 33 सॉल्व केले, ते एक रॉंग झाला. पुढे झाला तो आपण बघूया. आणि आपल्याला टाइम दिला आपण 24 मिनिटं. आणि याच्यात आपण अनआन्सर आणि ॲव्हरेजला अनआन्सर क्वेश्चनला पण थोडा टाइम गेला असणार आहे, कारण क्वेश्चन सिलेक्शनमध्ये आपण थोडीशी गडबड केलेली होती. तर किती वेळ गेला? तर इथं बघा, हा टाइम नक्की बघत चला. तिथं मला अनआन्सरला टाइम गेला 2 मिनिटं 41 सेकंद, म्हणजे जवळजवळ 3 मिनिटं माझा टाइम गेला. तर 3 मिनिटं त्यापैकी बोट आणि स्ट्रीमलाच मला वाटतं की 1 ते 1.5 मिनिटं इथं गेला असणार आहे. 90 सेकंद इथं गेले असेल बोट आणि स्ट्रीमला. आणि त्याच्यानंतर अजून एक मी तो मिक्सचर ॲलिगेशनचा एक क्वेश्चन बघितला का, तो रिप्लेसवाला दोनदा ते रिमूव्ह करताय तो वाला. त्याला मला वाटतं की 40 ते 50 60 सेकंद तिथं गेले असतील, 40-50 सेकंद. बाकीचे आपण जे जे क्वेश्चनला हात लावला ते क्वेश्चन आपण प्रॉपर पद्धतीनं सॉल्व्ह केलेले आहेत. आणि आता रॉंग कोणता झालाय तर सिली मिस्टेक वगैरे असेल किंवा काहीतरी असेल. ओके, बघूयात आपण त्याचं हे. हां, आणि याच्यात अजून एक इम्पॉर्टंट काय आहे, की हे नक्की बघत चला. याच्यामध्ये जर हा टाईम जर तुमचा जादा असेल ना, हा टाईम जर जादा असेल अनआन्सर क्वेश्चन आणि रॉंग क्वेश्चन, तर इथं इम्प्रूव्हमेंट खूप फास्टमध्ये तुमची होऊ शकते. जर तुम्हाला इथं अनआन्सर क्वेश्चनचा टाईम 2 मिनिटं 3 मिनिटं इट्स ओके, हे 3 मिनिटापर्यंत इट्स ओके. हा रॉंगवाला पण 1 ते 2 मिनिटापर्यंत ओके. ओके, बट याच्यापेक्षा जर टाईम जर तुमचा जादा असेल, याच्यापेक्षा जर टाइम जादा असेल, म्हणजे ओव्हरऑल मी बोलतो की 4 मिनिटापेक्षा जर तुमचा अनआन्सर आणि रॉंग क्वेश्चनला जादा टाइम असेल, तर तिथं इम्प्रूव्हमेंट करता तुम्हाला चांगल्या प्रकारे स्कोप आहे. काय इम्प्रूव्हमेंट करता चांगल्या प्रकारे तुम्हाला स्कोप आहे, मी पण तिथं. तर तिथं कसं काम करायचं, काय करायचं ते आपण राम मंत्रात बोलूयात त्याबद्दल. मोठा नेशनचा पण क्वेश्चन बघूयात आपण. अरे भाई, मला असं कैसा कैसा काही 22 नंबरचा गलत व्हा. अरे यार, वाटलं होतं यार. हेट. माझं काहीच नाही चुकलं. ॲक्च्युली काय झालं माहिती का, चुकलं काय माहिती का, मी ही व्हॅल्यू ही लाईनच बघितली नाही. माझं इथं एक्स इन्व्हेस्ट आलं तर हे वाय आलं, तर हा 10 महिने आला, तर हा 12 महिने आला, आणि इकडं आपला दोघांचा प्रॉफिटचा रेशो आला होता. ओके, तर मला माहिती होतं की ह्या दोन्हीपैकी एक काहीतरी द्यावं लागणार आहे. आणि हे मला ही पुढची लाईन मी वाचलीच नाही, ही पुढची लाईन मला दिसलीच नाही असं म्हणू शकतो आपण त्या मोमेंटला. त्याच्यामुळे माझा हा क्वेश्चन चुकला, कॅन नॉट बी डिटरमाइनचा. कारण एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण हे करू शकत नव्हती. ही व्हॅल्यू मला दिसली नाही. आता इथं बघा, मी इथं काय केलेलं होतं, इथं मी लिहिलेलं होतं हे 10 महिने राहतो, हा 12 महिने राहतो. हिची इन्व्हेस्टमेंट एक्स मानली, हिची वाय मानली, कारण मी ही लाईन वाचली. यांचं इन्व्हेस्टमेंटचं काही रेशो वगैरे काही दिलाय का, तर काही दिलेलं नव्हतं. त्याच्यानंतर इथं दिलं त्यांनी टोटल इन्व्हेस्टमेंट 6,050. त्याच्यापैकी डीला किती भेटते? अरे यार, थांबा थांबा थांबा. इफ डी रिसिव्ड 3,000 ॲज अ शेअर, या डीला 3,000 रुपये भेटत आहे. म्हणजे याला बाकीची भेटतील टोटल 3,000 जे आहे ना हे. आणि इफ डी हॅड इन्व्हेस्टेड 750, तर डी हॅड इन्व्हेस्टेड इथं येतील ही 750 रक्कम येईल. तर
15 त्रिक हां 25 त्रिक 75, 25चा पाडा म्हटलं आणि 25 गुणिले 12, तर हे आले 3 चोक 12 आले. 5 दुणे 10, 5 सक 30, 5 एक 5, 4 दुणे 8, हे 4 एक 4, 4 दुणे 8, हे 2 2 गेले. मी काय केलंय असं, हां व्यवस्थित सॉल्व्ह करतो आम्ही. पी लेफ्ट द बिझनेस ॲट द एंड ऑफ द 10 महिने. पीनं पी इन्व्हेस्ट केली 10 महिन्यानंतर त्याला. आणि 10th ॲट द एंड ऑफ द 12 मध्ये डी रिसिव्ह. डी 12 महिने होता आणि डीनं किती रिसिव्ह केले? 3000 रुपये. 6050 पैकी म्हणजे याला 3050, हा झिरो गेला, हा झिरो गेला. इफ डी इन्व्हेस्टेड रुपीज 750, तर इथं 750 व्हॅल्यू होती. तर आपण भाग दिला तर 25 त्रिक 75 आणि 25 गुणिले 12 केलं तर 300 येतात. ओके, हा झिरो गेला, हा झिरो गेला, हे 3 याला भाग दिला किंवा हे 3 ॲज इट इज होते. हे 12 12 गेले. 305 गुणिले 3 केलं तर किती येतं? 915 येतं. तर पीची इन्व्हेस्टमेंट किती झाली? 915 झाली. हे असं होतं. मला रिअल सांगतो ही व्हॅल्यू दिसली नाही, त्यामुळे मी CNBD मारलं बरं का. माझी अरेंजमेंट पण ठीक होती. आणि हा कोणता होता? बोट आणि स्टीमचा. इथं बघा, बोट 60 किलोमीटर आणि बोटचा स्पीड दिलेला होता, म्हणजे 11 मायनस इथं वॉटर प्लस 84 किलोमीटर, इथं 11 प्लस वॉटर आणि इथं 13 तास आणि 30 मिनिटं, म्हणजे 27/2 आवर. तर मी यांना 3 भाग दिला होता. तर इथं 9 आला होता, इथं 28 आला होता आणि इथं 20 आला होता. आता मला तर तिने 28 किलोमीटर अपस्ट्रीमला विचारलं होतं. तर 28 किलोमीटर इथं 28च्या टेबलमध्ये यायला पाहिजे होतं, बट 3 ऑप्शन येत होते, त्यामुळे आपण पुढचं केलं नाही. आता याला जर व्यवस्थित करायचं म्हटलं तर 28 किलोमीटर अपस्ट्रीमचं विचारलंय. तर आता इथं आपल्याला हे इक्वेशन सॉल्व्ह करावं लागेल डब्ल्यूचं, किंवा किंवा आपण ट्रायल अँड एरर बेसिसमध्ये टाकू. आता याची 11 व्हॅल्यू आहे, तर 20ला भाग जाणारे आपण अशी एखादी व्हॅल्यू टाकून बघू. आता 11 इथं 1 टाकला तर 11तून 1 गेला 10, आणि 11 आणि 1 12, बट 12 28ला भाग जाणार नाही, तर नाही. तर आपण 2 टाकले तर 9 होईल, 9ने 20ला भाग जाणार नाही. 11 2 13 आणि याला भाग जाणार नाही. तर 3 टाकला तर इथं येतील 8 आणि इथं येतील 14, 14 दुणे 28, 8 दुणे 16, 4 उरले 1/2, 1/2 आणि 2 आणि 2 4, म्हणजे हे 4.5. म्हणजे वॉटरची व्हॅल्यू ही 4.5 म्हणजे 9/2 म्हणजे 4.5 असतात. म्हणजे वॉटरचा स्पीड किती आला आमचा? 4.5. वॉटरचा स्पीड किती आला आमचा? किती टाकलात मी? 3 टाकलात, म्हणजे वॉटरचा स्पीड आला आमचा 3 आला. तर त्यांनी विचारलं तर 28 किलोमीटरला जाण्याकरता किती टाइम लागेल त्याला? 28 किलोमीटरला. तर अपस्ट्रीमचा स्पीड किती? 11तून 3 गेले किती सर? 8, 8 2 24, 4 उरले, 4 उरले तर 1/2, 1/2 म्हणजे 2 hours 30 मिनिट. अरे एक सॉरी, 8 त्रिक 24, 8 त्रिक 24 होतात, 24 आणि 1/2 म्हणजे 3 hours 30 मिनिट. तर ऑप्शन सी होता याचा. आता इथं ट्रायल अँड एरर बेसिस का, आणि जर तुम्ही ट्रायल अँड एरर बेसिस इथं नाही केलं तर ही इक्वेशन तुम्हाला क्वाड्रॅटिक मध्ये जाईल आणि ते सॉल्व्ह करायला खूप जास्त लेंदी जाईल. म्हणून मी इथं ट्रायल अँड एरर बेसिसवर केलं. त्याच्यामध्ये मी स्मार्ट वर्क वापरलं की मला इथं भाग प्रॉपरली गेला पाहिजे या नंबरला, दोन्हीपैकी एकाला. तर मी त्या पद्धतीनं डब्ल्यूची व्हॅल्यू टाकत गेलो. ठीक आहे, चला. अजून थोडंसं आपण पहिल्यापासून बघूयात थोडं फास्टमध्ये. पहिल्या क्वेश्चनला बघा, आपल्याला टाइम लागला 42 आणि टॉपरला लागला 45. हे कसं केलं तर हे बघा, मी हे अप्रॉक्सिमेटली केलं. हे 24,000 होते आणि हे 31,740. मला कळले हे किती? 24 आणि 7 30, 7,740 रुपये काय झाला याला इंटरेस्ट भेटला. कोणत्या अमाऊंटवर? ह्या अमाऊंटवर. मग मी काढलं 7,740, त्या 24चे किती? हे झिरो आणि हे झिरो, आणि इकडचे हे इंटू 100चे झिरो कॅन्सल झाले. ओके, हे 3 झिरो हे कॅन्सल झाले. 24 ना भाग दिला, 24 त्रिक 72, उरले किती? 72 आणि 4 आणि 5 उरले. तर 24 दुने 48 केलं तर 32 आलं ना. तर तुम्हाला माहिती आहे इंटरेस्ट, बरं का, इंटरेस्ट. तर सिम्पल इंटरेस्ट असता इथं बघा, 18 तर येणार नाही, 18 दुने 36. तर आपण सक्सेसिव्ह इंटरेस्ट काढतो तर तो काय येणार आहे? हा 15%. परत 15% त्यांनी काय केलं? इंटरेस्ट म्हणजे वाढणार आहे. तर 15% प्लस 15%, म्हणजे दोघांचे सम सिम्पलने असतात 30% आला असता. याच्यापेक्षा थोडं जादा, तर याच्यापेक्षा थोडं जादा 32 आहे, म्हणून हा 15 ऑप्शन. 25 तासा कटला, 10 आणि 10 20, म्हणजे याचे 2 वर्षाकरता 21 येते, याचे 2 वर्षाकरता 44% येतात. हे डायरेक्ट माझ्या पाठी आहे. 18 2 36, हे 36 आणि 6 ते पुढे येतील. ओके, तर हे आणि 15 2 30, याचं येतं 32.25 येत असतं.
32.25% येत असतं. बट मी एवढं काढलं नव्हतं. मला एवढंच कळून गेलं की 15 वरून ही भेटत होतं. ठीक आहे, आणि काढायची गरज पण नव्हती तिथं. दुसरा हा केला होता का? हो केला होता. इथं त्यांनी हा हा तर तुम्हाला कळायलाच असेल, हा मी मिक्सचर अलिगेशनने केला होता. हा नव्हता केला. हा याच्याकरता नाही केला की नाही का, हा याच्यामध्ये कॉस्ट गार्डनिंग रोड 300.3 व्हॉट इज द विड्थ ऑफ द रोड. बापरे. रोड ऑफ द युनिफॉर्म विड्थ इज रनिंग अराउंड द आउटसाइड ऑफ द सर्क्युलर पॉईंट. इथं पेरिमीटरची कन्सेप्ट लिहिला आणि ही कॅसलेट होती, करायला पाहिजे होती, बट टाइम नव्हता आपल्याकडे, त्यामुळे आपण ही केली नाही. ही केली नाही. याला बघा, याला टाइम किती लागला? 32 सेकंद. टॉपरला आपल्याला 32. इथं आपल्याला 21 सेकंद लागले, टॉपरला 17 सेकंद. याला मी सॉल्व्ह करायला लागलो होतो, बट नंतर कळलं की अरे दोन्ही निगेटिव्ह आहे, तर मला 12 सेकंद लागले. टॉपरला 8 सेकंद. इथं मला 16 सेकंद, टॉपरला 16 सेकंद. इथं 42 सेकंद आपल्याला कमी लागला टॉपरपेक्षा, 41. इथं मला 41 सेकंद लागले. इथं का लागले? इथं आपण डबल आलो तो का? नव्हतं, डबल नव्हतं आलो. डबल नव्हतं आलो, बट ठीक आहे. इथं आपल्याला 41 सेकंद लागले. इथं 38 सेकंद लागले, टॉपरला 35 सेकंद लागले. इथं 60 सेकंद. हां, ह्या क्वेश्चनला मी डबल आलो होतो, मे बी. हां, या क्वेश्चनला डबल आलो होतो. कारण माझं एक्झॅक्ट आन्सर नव्हतं आलं. माझं आन्सर काहीतरी पहिल्यांदा काढलं त्यावेळेस 28 काहीतरी आलं, तर मे बी कॅल्क्युलेशन असेल. बट मी 30 क्लिक केलं, तर जर मला टाइम नसतं भेटला तर मी हे 30च ऑप्शन राहून दिला असता. कारण मला माहिती माझं एवढं असं काही रॉंग, अजब गजब का रॉंग होणार नाही. ठीक आहे, म्हणून मी याला राहून दिलं. याला कसं केलं तर हे 56 आहे ना, तर 50% 56चे काढले तर म्हणजे हाफ केलं तर 28, आणि हे 48% काढण्यापेक्षा याचे 75% काढले तर 3/4 केलं तर, आणि 3/4 केलं हे आलं 12×36 इथं आले 36, आणि एक्स मायनस 38. तर हे असं सॉल्व्ह केलं तर. ठीक आहे, चलो नेक्स्ट. थोडं फास्ट घेतो. याला टाइम लागला आपल्याला किती? 25 सेकंद. टॉपरला लागला 23 सेकंद. हा डी आहे 77 सेकंद लागला. मी पूर्ण टेबल बनवलं आणि आपलं याच्यावर आहे, याच्यावर आहे तर थोडंसं आपल्याला वेळ लागणार आहे. 18 सेकंद, 30 सेकंद. इथं आपल्याला 19 सेकंद लागले, टॉपरला 18 सेकंद. इथं 6 सेकंद आपल्याला लागले, टॉपरला 9 सेकंद लागले. त्याच्यानंतर इथं आपल्याला लागले 30 सेकंद, टॉपर लागले 23 सेकंद. हा चुकला होता, बट ठीक आहे, चुकला होता तर चुकला होता. बट आपला हा क्वेश्चन आहे ना 40 सेकंदात सॉल्व्ह झाला असता. बट ऍक्च्युअली व्हॅल्यू काढले असतं, अजून कॅल्क्युलेशन गेलं असतं. मी म्हणतो की आपला 60 सेकंदापर्यंत आरामशीर सॉल्व्ह झाला असता. फक्त मला तेवढी ती लाईन दिसली नाही. ठीक आहे, असो. याला आपल्याला लागला 56 सेकंद, टॉपरला लागले हे. आता याच्यात काय झालं तर आय थिंक काही नव्हतं, आता प्रॉपर सॉल्व्ह केला होता आपण, तरी का लागला एवढा टाईम? ठीक आहे. हा, याला वेळ लागला आपला. याला वेळ लागला होता, याला 99 सेकंद. मी बोललो तुम्हाला याला टाइम जादा दिला आपण. 100 सेकंद जवळजवळ गेले, म्हणजे 1.5 मिनिटं गेला. तर हे द्यायला नव्हते पाहिजे एवढं होतं. बट मला वाटलं तर येऊन जाईल टेबलनी वगैरे. आणि ट्रायल अँड एरर मध्ये एवढा खेळायला वेळ नव्हता तिथं. तर जरी तो जमला असताना तिथं ट्रायल अँड एरर करून, तर फायदा नसता झाला. 2-3 मिनिटं जाऊन कॉन्फिडन्स पण डाऊन झाला असता आणि आपलं फ्लो पण तुटला असता. हा 64 सेकंद मध्ये आला आपला. हा हा 64 सेकंद मध्ये हा क्वेश्चन बघा बरं, मस्त क्वेश्चन होता. ते विचारलं तर हा 12 मिनिटात एमटी करतोय. 12 मिनिटात दोन्ही पाईप ओपन केल्यानंतर हा एमटी करतोय, बरोबर. तर याचं किती होतं? 16 मिनिटं. हा किती होतं? 10 मिनिटं. यांचं एलसीएम घेतला तर आपण किती? 80 घेतला तर वाटतंय. 16×85 10 8. तर 8. तर 12 मिनिटात हे काय करतोय? एमटी करतोय ना. नाव बोथ पाईप देन एमटी इन 12 मिनिट. मग मी बघितलं यांचा ओव्हरऑल किती होतोय? 3चा होतोय. तर 12×36 टाकी एक्स्ट्रा भरले असेल, त्याच्यामुळे त्याला 12 मिनिटं लागले. 36 टाकी एक्स्ट्रा भरले असं म्हणून 12 मिनिटं लागले. बरं, त्यांनी विचारलं होतं की टँक इनिशियली फिल्ड अप टू X%. ही X% आहे का? नाही सर. ही जर व्हॅल्यू 100 असती तर डायरेक्ट आपलं उत्तर असतं. मी काय केलं? 36/80 इंटू 100 केले. तर 0 गेला, 0 गेला. 8×32, 4 बोलले 8×45, तर हे 45 आला. प्रेझेंट एज आपल्याला 25 सेकंद लागले, ते टॉपरला लागले ते 28 सेकंद. मस्त भारी सॉल्व्ह केला. हा, याला मला लिहायला वेळ लागला. बट याच्यामध्ये पण बघा बरं का, मी टेबल बनवला. बट एक गोष्ट मी केली, ती काय केली ती सर, मी इथं नाही का लाईनवर ठरवून घेतलं की एक लाईन असेल तर 20, 2 लाईन असेल तर मी लाईन मोजल्या आणि बाकीचा बेस बघायचो फक्त त्याचा. त्याच्यामुळे माझा टेबल फास्ट झाला, आणि बाकीच्यांनी पण असे थोडे थोडे स्मार्ट वर्क वापरत चला. इथं 56 सेकंद लागले. इथं 23 सेकंद लागले. इथं 52 सेकंद लागले. आपल्या टॉपरपेक्षा ह्या डे यायला थोडा टाइम जास्त लागला. 20 सेकंद. 62 सेकंद. आणि तुम्ही टॉपर सोबत आपण कम्पेअर करतोय, बट त्याचा प्लॅटफॉर्म वेगळा आहे, आपला प्लॅटफॉर्म वेगळा आहे. कारण आपण पेन टॅब आणि तिन्ही केल्या, आणि मी काय कंटिन्यू मॉक देत नाही. आपल्या खूप कमी मॉक आहे पूर्ण वर्षभरात. जेवढं तो एका महिन्यात देत असेल टॉपर, एका महिन्यात म्हणण्यापेक्षा 2 आठवड्यात तेवढ्या देत असेल, तेवढं आपल्या वर्षभरात आहे. आणि हा टॉपिक आपण ऑलरेडी घेतलाय एजेसचा. आपल्याला 58 सेकंद लागले, आणि टॉपरला 31 सेकंद लागले.
आणि इथं रॉंग नंबर सिरीज 36 सेकंद, 35 सेकंद, 25 सेकंद, 31 सेकंद आपले रॉंग नंबर सिरीज फार झाले. याला वेळ लागला. याला वेळ याच्याकरता झाला की मला कळलं ते एक रॉंग आहे, बट मी स्टील म्हणलं ॲक्युरसी खराब नाही होण्याकरता मी पुन्हा एकदा चेक केलं की हे प्रॉपरली आहे का. मग हे 3 रॉंग येईल का 5 रॉंग येईल हे प्रॉपरली चेक करत होतो. इथं 55 सेकंद लागले आपल्याला. 42, 30 कम्पॅरिझन ऑफ व्हेरिएबल आपल्याला 31, टॉपरला 31. ओके. आणि हा लास्टचा क्वेश्चन होता. याला आपण 40 सेकंद देऊन स्किप केले. याला फॉर्म्युला पण आहे, बट आता आपण त्याला नंतर बघू. ठीक आहे. आय होप, मला वाटतं की तुम्हाला हे सेशन प्रॉपरली आवडलं असेल. त्याला बॅकच जायचं. ओके, ठीक आहे. आय होप, मी आशा करतो की तुम्हाला नाही का हे सेशन एकदम प्रॉपरली एकदम जबरदस्त आवडलं असेल. जर नक्की आवडलं असेल तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या 2 मित्रांना सांगायला नक्की विसरू नका. आणि हा व्हिडिओ कसा वाटलाय तुम्हाला, बाकीच्या गोष्टी कशा वाटल्या वगैरे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की आणि नक्की नक्की सांगा. जेणेकरून तुमच्या आता जसं की पाठीमागच्या व्हिडिओला जसं तुमचा रिस्पॉन्स आला ना, त्या रिस्पॉन्समुळे मी पटकन दिशी RRB PO पण हे पटकन दिशी रेकॉर्ड केले. आणि आता आपण जवळजवळ आपलं नाही का ही पण रात्रीच रेकॉर्ड करून राहिले. आता नाही का 12 वाजून 19 मिनिटं झाले. 00 म्हणजे 19. ओके, 12 वाजून 19 मिनिटं झाले. आणि हा व्हिडिओ आपण म्हणजे मी हा फ्रायडेला रेकॉर्ड करून राहिलोय. फ्रायडेला म्हणजे आता सॅटर्डे झालाचे, तर सॅटर्डेला आता हे चालू आहे व्हिडिओ. तर एक तर आपण संडेला याला आपण काय करूयात, हे करूयात काय, आपल्या यूट्यूब चॅनलला टाकूयात. बट तुमची कमेंट आणि प्रतिक्रिया नक्की द्या आणि 2-3 मित्रांना नक्की सजेस्ट करा. आणि तुमचा स्कोर किती आला ह्या मॉकमध्ये क्वांटला तो पण टाका आणि ओव्हरऑल किती आला तो पण टाका आणि टाइम किती दिला तो पण टाका. जेणेकरून तुम्हाला पण कळेल बाकीच्या मुलांचे कशी काय चालू आहे वगैरे वगैरे त्या पद्धतीने. ठीक आहे. आय होप, मला वाटतं की तुम्ही हे सेशन प्रॉपरली एन्जॉय केलं असेल. तोपर्यंत तुम्ही काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या शेजाऱ्याची पण. आणि कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. चलो, बाय 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 बाय. शुभरात्र.